तर अमरावतीच्या माधान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यावरच स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात। पाणी आल्यामुळे ते कपडे आणि आमचं धान्य, आमचं जे बाकी सामान इथं म्हणजे असं ठेवायला वेळच नाही मिळाला मला काही। आणि लोकांचे कपडे वगैरे प्रेस केलेले खुर्चीवर ते सुद्धा त्याचे गावाकडे म्हणजे वाहत गेले काही कपडे 10-12 डेस्क म्हणजे। घरातलं काय नुकसान झालं? घरातलं 10 जणांमध्ये सहज गेला। एका दमानं पूर्ण घर पडलं ते आमच्या अंगावर। माझे वडील आणि मी आम्ही दोघं जण आत्मीयते होतो। माझ्या पण इथं लागलाय आणि वडिलाला पण लागलाय। वडिलाला आम्ही दुसरीकडे शिफ्ट केलं। त्याच्यानंतर विनोद खंडारे आणि माझा भाऊ ते दोघं जण बाहेर होते। त्यांनी आम्हाला कसं बसं ते टिना घालून काढलं, आमचा जीव वाचवला। काय काय नुकसान झालं आतमध्ये? काय नुकसान सर ए टू झेड। गव्हाचे 15 पोते होते, लागून वावर केलं होतं आम्ही। या गरीब आम्ही शेतमजूर आहे सर। शेतमजुरी करू करू आम्ही गहू घेतले होते इकत, ते पण गेले। लागवणला वावर केलं ते पण गेले। शासनाला एवढंच मागणी आहे सर, जेव्हापासून 2 वाजतापासून झालं शासनाचा एकही अधिकारी आला नाही। गावातला सरपंच आला नाही, उपसरपंच आला नाही, कोणीच नाही आला आमच्या इकडे पाहायला। आमचं म्हणणं एवढंच आहे सर, आमचं नुकसान झालं, आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला भेटला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।